जाईल हे सांगता येत नव्हतं. पण आता तुम्हाला बरेचसे गव्हर्नमेंट स्कीम चांगल्या आहेत की जे तुम्हाला 5 लाखापर्यंत इन्शुरन्स वगैरे देतात. नाहीतर तो एक इन्शुरन्स काढावा लागतो. त्याचा प्रीमियम पण जर तुम्ही 10 लाखापर्यंत गेलात तर तो जवळ 15,000 आहे. मी कसं लगेच सांगणार नाही. आपला इन्कम वाढला मेडिकल पहिला करायचा, म्हणजे आपला इन्कम वाढला. तुम्ही उद्योजक झालात, जो अंडरस्टँड की तुम्ही उद्योजक झालात म्हणजे तुम्हाला ते करणं आवश्यक आहे. बँक पण सिक्युरिटी बघताना तुमचा इन्शुरन्स आहे हे बघते. टर्म इन्शुरन्स म्हणजे ती म्हणते तो रेग्युलर प्रीमियम तुम्ही 2 वर्ष भरलेला आहे, 3 वर्ष भरलेला आहे म्हणून तुम्हाला पटकन लोन देते. आता त्यांनी का कोणत्या सिक्युरिटीवर तुम्हाला लोन द्यावं? बरोबर आहे का? पैसे वाटायला बसले ते पण धंदा करायला बसले. ही तुम्ही पहिली गोष्ट डोक्यात घ्यायची. हे म्हणजे मागच्या वेळेस मला बोलवत ती नंतर सरकारची आमची जीवन ज्योती स्कीम अजून चालू आहे. किती जणांनी काढली? 2 लाखाचा इन्शुरन्स आहे बघा, ऍक्सिडेंट पॉलिसी आणि टर्म इन्शुरन्स आहे. LIC ची पॉलिसी आहे की अवघी 445 रुपयामध्ये वर्षाचा 4 लाखाचा इन्शुरन्स कळलं. फक्त डेथ मध्येच मिळतो तो किंवा टोटल डिसेबिलिटी मध्ये. तुमच्या बँकेला रिक्वेस्ट केल्यानंतर तो इन्शुरन्स काढला जातो. ही आपल्या सरकारची BJP सरकार मोदी सरकारने लोकांसाठी सिक्युअर्ड स्कीम काढलेली आहे. एवढ्या पैशामध्ये जायची अवघ्या अलग वार्षिक म्हणजे बँकेतनं ऑटो डेबिट द्यावं लागतात. म्हणजे ती तुम्ही माहिती काढून द्या तुमच्या जवळच्या बँकेतनं. जिथे तुम्ही करंट खाता उघडाल तिथे आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तो इन्शुरन्स काढून पोस्टात पण झालं. पोस्टात पण आहे अकाउंट अकाउंट जिथे तिथे त्यांच्या अकाउंटमध्ये डेबिट आणि अगदी कमी पैसे आहेत ते. अगदी कमी म्हणजे 20 वर्ष तुम्ही हप्ता किती भरता? 400 रुपयांनी 20 वर्ष भरला तर 8,000 रुपये आवला. पण त्या 20 वर्षात मेलात तर 4 लाख 2 लाख तर नक्कीच नाही. म्हणजे आपला फायदाच आहे.